परतूर साईबाबा यात्रेत अवैध धंद्यांचे पेव, शिवसेना उबाठा आक्रमक, पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष. शहरातील आराध्य दैवत असलेल्या साईबाबांच्या यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांनी डोकेवर काढले आहे. या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन हे धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र या निवेदनाला प्रशासनाकडून केळाची टोपली दाखवण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तसेच हे सर्व विषय पाहिला ना जुने सुरवसे पॅटर्न परतूरकरांना आठवला आहे. शहरातील सामान्य नागरिकांमधून आता जुने पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या कामाची आठवण काढली जात आहे. सुरवसे यांच्या कार्यकाळात अवैध धंद्यांविरुद्ध ज्याप्रमाणे धाक आणि कडक कारवाई केली जात होती, तशीच भूमिका सध्याच्या पोलीस प्रशासनाने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. परतूर पोलीस ठाण्याचे विद्यमान निरीक्षक सुदाम भागवत यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन केवळ कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष कारवाई करून दाखवावी, अशी मागणी जोर धरत आहे. यात्रेच्या पवित्र वातावरणात जुगार व आजूबाजू धाब्यावर विकणारी अवैध दारू आणि इतर गैरप्रकारांमुळे यात्रेला गालबोट लागू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तसेच जनताची मागणी, यात्रेच्या काळात सुरू असलेले सर्व अवैध अड्डे उद्ध्वस्त करावेत, अशी मागणी जोर धरत आहे. निवेदन देणाऱ्या राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या तक्रारींची दखल घ्यावी. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. आता पोलीस निरीक्षक सुदाम भागवत हे सुरवसे यांच्याप्रमाणेच धाक कारवाई करून जनतेचा विश्वास संपादन करणार की अवैध धंद्यांना वाल्याला पाठबळ मिळणार की नाही, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.